राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या मकर संक्रांती गिफ्टची तारीख देखील फिक्स झाली आहे आणि ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वतीने अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी राज्यातील जवळपास 2,30,00,000 लाडक्या बहिणींना या निमित्ताने मकर संक्रांत गिफ्ट मिळणार असल्याची 100% खात्री झाली आहे। मागील अनेक दिवसांपासून आपण पाहत होतो की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार, 3,000 रुपये मिळणार, याबाबतच्या बातम्या सुरू होत्या। त्या बातम्या आल्यानंतर राज्याचे विविध मंत्री असतील, ज्यामध्ये आपण पाहिलं की अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असतील, राम शिंदे असतील जे की सभापती आहेत, अशा विविध नेत्यांनी आमदारांनी देखील पोस्ट करायला सुरुवात केली होती की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देणार, 3,000 रुपये देणार। परंतु जोपर्यंत जबाबदार व्यक्तीकडून याबाबतची तारीख येत नाही तोपर्यंत आपण हे अधिकृतपणे समजू शकत नव्हतो, कारण यामधला कोणताही जी-आर आला नव्हता। परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच याबाबतची स्पष्टपपणे घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 3,000 रुपये देणार आहोत आणि या 3,000 रुपयांचं वितरण देखील आता होण्याची तारीख देखील फिक्स झाली आहे। आपण पाहिलं की काल परवा काँग्रेस कमिटीच्या वतीने किंवा विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र देण्यात आलं होतं राज्याच्या निवडणूक आयोगाला की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण तुम्ही निवडणूक झाल्यानंतर करा, कारण निवडणुकीच्या पूर्वी किंवा निवडणुकीच्या आदल्या दिवशी जर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जर पैसे आले तर त्या ठिकाणी याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो। आता निवडणूक आयोगाच्या सचिवांनी डिसेंबर महिन्यामध्ये याबाबतच्या गोष्टी स्पष्टपणे केल्या होत्या की जी योजना पूर्वीपासून चालू आहे त्या योजनेचे वितरण थांबवता येत नाही आणि म्हणूनच आपण पाहिलं की महानगरपालिकेच्या आचारसंहितेच्या काळामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैशाचे वितरण झाले होते। नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या 1-2 दिवसांमध्ये पार पडले आणि मग आता हे जे जानेवारी आणि डिसेंबर या 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण जे सरकारला करायचं आहे ते वितरण तुम्ही इलेक्शन नंतर करा। आमचा लाडकी बहीण योजनेला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु वितरण हे आदल्या दिवशी नको, अन्यथा याचा निवडणुकांवर परिणाम होईल याबाबतचे पत्र देण्यात आले होते आणि त्या पत्रावर देखील आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी आता ही आनंदाची बातमी असणार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय बोलले तर चला लगेच आपण पाहूया। तर या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलंय की 15 तारखेला राज्यामध्ये मतदान आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे स्पष्टपणे बघा 3,000 आम्ही 14 तारखेला त्यांच्या खात्यावर पाठवणार आहोत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 14 तारखेला 3,000 रुपये देणार असल्याचे अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आणि त्यामध्ये पुढे त्यांनी काय म्हटलं की जर निवडणूक आयोगाने काही निर्देश दिलेच तर 16 तारखेला निकाल लागल्यानंतर पैसे पाठवू, म्हणजेच की सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती आणि याबाबत आपण पाहिलं होतंच की राज्याने काय केलं, राज्य सरकारने जे आपलं हिवाळी अधिवेशन पार पडलं होतं, हिवाळी अधिवेशनात दिनांक 8 डिसेंबर रोजी पुरवणी मागणी सादर केल्या होत्या आणि या पुरवणी मागणीमध्ये विविध योजनेच्या निधी वितरणासाठी निधीची मागणी करण्यात आली होती, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी जवळपास 6,000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि जे मागणीला मान्यता देखील देण्यात आली होती। म्हणजे की सरकारकडे निधी वितरित करण्यासाठी आता पुरेसा निधी आहे, म्हणूनच सरकार परफेक्ट टायमिंग साधून लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये देणार, जेणेकरून मकर संक्रांतीचे ही आमच्याकडून लाडक्या बहिणींना आमच्या गिफ्ट आहे असे देखील सरकारच्या वतीने बोलले जात आहे। आता हे वितरण शक्यतो 14 तारखेलाच व्हावे असे देखील राज्यातील अनेक लाडक्या बहिणींची मागणी आहे। साधारणपणे 14 तारीख म्हणजेच की जर निवडणूक आयोगाने यावर कोणताही जर आक्षेप घेतला नाही तर हे वितरण 13 आणि 14 या 2 दिवशी पार पडणार असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि जास्तीत जास्त राज्यातील लाडक्या बहिणींना 14 जानेवारी ज्या दिवशी राज्यामध्ये मकर संक्रांती आहे त्या दिवशी राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि जर म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आक्षेप घेतलाच, जर हिला ह्यांनी निवडणूक आयोगाने जर आक्षेप घेतला की वितरण करू नका, आचारसंहिता संपू द्या, राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाची आचारसंहिता नाही आणि राज्यामध्ये जी महानगरपालिकेची आचारसंहिता आहे ती 16 तारखेला संपणार आहे, मग 16 तारखेलाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आम्ही त्या ठिकाणी पैसे टाकू, त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत मकर संक्रांतीचे गिफ्ट तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व पैसे मिळाले का किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले होते, नोव्हेंबरचेच पैसे आमचे आले नाहीत असे काही असल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमचे पैसे रखडले गेले असल्यास आपण त्याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आपण त्या ठिकाणी आवाज देखील उठवू शकतो। आता तुम्हाला योजनेचे किती पैसे आलेत नक्की कमेंट करून सांगा। ही महत्त्वाची व्हिडिओ
जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.